श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। अडकलेले पैसे, उधार दिलेले पैसे, वाद भांडण न करता परत मिळवण्यासाठी काही उपाय करता येईल का, याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। भरपूर वेळा आपण समोरच्या व्यक्तीला पैसे देत असतो, परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष उलटून सुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परतच करत नाही। उधार दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करते किंवा अनेकदा आपण नफा मिळवण्याच्या दृष्टीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये, व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो, पण कालांतराने गुंतवणूक करून घेतलेली व्यक्ती आपले पैसे देण्यास टाळाटाळ करत असते। अशा वेळी आपले पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे हे आपल्याला समजत नाही। अनेक जण पैसे परत मिळवण्यासाठी जोर जबरदस्तीचा मार्ग देखील अवलंबतात व त्या व्यक्तीशी शत्रुत्व देखील पत्करतात, त्या व्यक्तीला धमक्या देतात, पण अशा कारणांमुळे आपण विनाकारण आपले शत्रू वाढवत असतो। कधी कधी असे होते की आपल्याकडे असली नसलेली सर्व पुंजी संपत चालते आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिले त्यांच्याकडून परतफेड करायचं नावच घेतलं जात नाही। त्यामुळे पैसा अडकून पडलाय, त्याची रिकव्हरी ही होत नाही। याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला अग्नी बिघडणं। आग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। अगदी कधी कधी आपल्याला पैसे मागायची देखील लाज वाटते, मग आपणच पैसे मागायचे देखील सोडून देतो। पण आपण जर वास्तुशास्त्रातील काही प्रभावी उपाय केले तर आपण आपला पैसा परत मिळवू शकतो। आज आपण याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत की एखाद्या व्यक्तीला जर आपण पैसे उधार दिले आणि ती व्यक्ती जर देत नसेल तर ते पैसे परत मिळण्यासाठी काय करावे। पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। आता पैसे मिळवण्यासाठी पहिला उपाय, जर का तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत परंतु पैसे परत करण्यासाठी दिलेल्या मुदतीपेक्षा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष उलटून सुद्धा ही समोरची व्यक्ती घेतलेले पैसे परत करत नाही, तर यासाठी आपल्याला रविवार किंवा गुरुवार या 2 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपण एक उपाय करायचा आहे। गुरुवार किंवा रविवार या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे, सूर्य उगवण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावे आणि एक चटई किंवा कोणतेही आसन अंथरून त्यावरती बसावे। बसताना आपले तोंड पूर्वेकडे होईल याची खात्री करावी आणि एक मंत्र आपण म्हणायचा आहे। आता हा मंत्र म्हणताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे। तर तो मंत्र आहे ओम आदित्याय नमः। ओम आदित्याय नमः आपल्याला हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। अगदी जपमाळेवरती देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। आपण सूर्योदयापूर्वी हा जप करायचा आहे आणि जेव्हा सूर्य उगवू लागेल तेव्हा एका तांबे या धातूपासून बनलेल्या तांब्यात म्हणजेच लोट्यात स्वच्छ जल घ्यायचे आहे आणि त्यात लाल मिरचीचे 11 दाणे आपण टाकायचे आहेत। त्या 11 बिया उजव्या हाताने आपण तांब्यामध्ये टाकायचे आहेत व ते जल सूर्यदेवांना अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे। हे अर्घ्य अर्पण करत असताना सुद्धा आपण ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः हा मंत्र जप चालूच ठेवायचा आहे। अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्यदेवांना हात जोडून आपले उधार दिलेले पैसे, उसने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय आपण दर गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी पुन्हा पुन्हा करावा। जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। लवकरच तुमचे पैसे तुम्हाला तो व्यक्ती स्वतः घरी आणून देईल। त्यानंतर आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करून श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी। यामुळे देखील आपले अडकलेले पैसे परत मिळतात। तिसरा उपाय आहे आपल्या घरात केरसुणी अथवा झाडू आणि आपली कचरा कुंडी पटकन कोणाच्याही दृष्टिक्षेपात येऊन अशी ठेवू नका। आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडण तंटे, मोठ्या आवाजात बोलणे टाळा। कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणे देखील टाळा। आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बिजागर किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो, तो त्वरित बंद करावा।
तसेच घरात जाळ्या जळमट नसावी आणि घरातील गळते जे नळ आहे ते त्वरित बंद करावे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये क्लेश हा वाढत असतो. जुनी बंद पडलेली घड्याळं, टाईपरायटर, बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान, जुने न वापरत असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा. यामुळे देखील आपल्याला पैसा येण्यामध्ये अडचणी येत असतात. हा उपाय अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी पैसे देऊन खूप सारा कालावधी उलटून गेला आहे. अगदी अनेक वर्ष उलटली आहेत, कित्येक वर्ष उलटली आहे, तरी पैसे मिळत नाही किंवा खूप मोठी रक्कम आहे. समोरची व्यक्ती पैसे परत करण्याची कोणतीही शाश्वती नाही. अशा वेळी आपण एक उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला रविवारचा दिवस निवडायचा आहे. आता अगोदरचा रविवारचा उपाय वेगळा होता आणि हा उपाय दुसरा आहे. तर आपल्याला या उपायासाठी देखील एक तांब्याचे पात्र घ्यायचे आहे. म्हणजे तांबे या धातूपासून बनवलेले ताट असेल, प्लेट असेल किंवा एखादा लोटा असला तरी पण चालेल. त्या तांब्याच्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान, की ज्याला आपण विड्याचं पान असं म्हणतो, त्याला नागिनीचं पान असे देखील म्हणतात. तर असे हे कपुरी पान देठासहित ठेवायचे आहे. हे पान आपण पालथे करून ठेवू नये, सरळ ठेवायचं आहे व त्यावरती आपण देशी कापूर म्हणजेच भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. अगदी भरपूर प्रमाणात कापूर आणि आपण त्या पानावरती ठेवल्यानंतर हा कापूर आपण जाळायचा आहे. हा कापूर जाळल्यानंतर आपण एक स्वच्छ भोजपत्र घ्यायचं आहे. आता भोजपत्र तुम्हाला पूजेच्या जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये देखील भोजपत्र मिळून जाईल. नसेल तर साधा एखादा कागद घेतला तरी पण चालेल. मात्र या कागदावर कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात. कागद स्वच्छ व कोरा असावा आणि त्या कोऱ्या कागदावर भीमसेनी कापराच्या काजळाने ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहेत त्या व्यक्तीचे आपण नाव लिहायचे आहे. अगदी त्या व्यक्तीचे पूर्ण नाव लिहायची देखील गरज नाही, फक्त नाव लिहिले तरी चालेल. आणि आपण त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण 7 वेळा थाप मारायची आहे. आपल्या उजव्या हाताचा पंजा या कागदावर आपण आपटायचा आहे. प्रत्येकी वेळी हात आपटताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन आपले उसने पैसे, उधार पैसे त्या व्यक्तीला परत करण्यास सांगायचे आहे. त्यानंतर हे भोजपत्र किंवा हा कागद त्या तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये, कपाटामध्ये जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, पैसे ठेवता, धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे. लक्षात ठेवा की भोजपत्र किंवा कागद ठेवताना जे नाव आहे ते वरच्या बाजूला असावं. ते नाव पालथं घालायचं नाही. तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला या कागदावरती एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे. आता हा लाल रंगाचा दगड कुठून आणणार? यासाठी आपण कोणताही दगड घ्यावा, शक्यतो मोठा दगड, आणि या दगडाला स्वच्छ करून आपण कुंकवाच्या पाण्याने थोडंसं कुंकू टाकून या दगडाला लावायचं आहे. या दगडाचा रंग लाल करायचा आहे. तर असा हा लाल रंगाचा दगड आपण या भोजपत्रावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे. हा उपाय ज्यांनी आपले पैसे घेतलेले आहे त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय उपयुक्त ठरतो. तसेच दररोज तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत 7 प्रदक्षिणा घालाव्यात व दर गुरुवारी थोडे कच्चे दूध अर्पण करून आपले अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करावी. कारण की तुळशी माता आपले सर्व संकट हरण करत असते. पैसे अडकण्याची वास्तुशास्त्रानुसार कोणती कारणे आहेत? अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडील जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटेरियर असणे हेही कारण आहे. दुसरे कारण म्हणजे आग्नेय दिशेत अग्नितत्वात जलतत्व निर्माण होणे. पाण्याचा साठा आग्नेय कोणात असणं किंवा आग्नेय दिशेत निळी किंवा काळी रंगसंगती असणं. बऱ्याच वेळा आग्नेय दिशेत किचनचा बर्नर असूनही किचनचा प्लॅटफॉर्म काळ्या ग्रेनाइटचा असेल तरीही अग्निदोष निर्माण होतो. उत्तरेकडे जलतत्वात जर पिवळ्या रंगाचे ऑब्जेक्ट्स किंवा रंगसंगती येऊन पृथ्वी तत्व निर्माण झालं तर तुम्ही केलेल्या परिश्रमांचा योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही.
पैसे अडकून राहतात। तसेच आग्नेय बिघडली की वायव्य दिशाही बिघडते की जिच्याकडून तिला आधार मिळत असतो। आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो। वास्तू म्हणजे एका तपकडीसारखी असते। एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल देखील बिघडतो। समोरच्या व्यक्तीला कोणतंही नुकसान होणार नाही। सोबतच महत्त्वाची गोष्ट की पैसा जितका चांगला आहे तितका वाईट आहे। नात्यातील पैशांच्या व्यवहारामुळे शत्रुत्व निर्माण करतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।